आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। आत्ताच पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर आता खऱ्या अर्थाने संपत आहे। पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच नवीन निधी जमा होणार आहे। यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा आता मिळत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी टोटल 12 जिल्हे पात्र झालेले आहे 8वा हप्ता मिळण्यासाठी। उद्या दुपारी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। आता ते कोणते 12 जिल्हे आहे हे तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेचा 8वा हप्ता मिळण्यासाठी काही पात्रता निकष ठरविण्यामध्ये आले आहे। केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचा लाभ आता मिळणार आहे। उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता जमा होत आहे हे निश्चित आता झालं आहे। यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या बळीराजाला आता मोठा आधार मिळत आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली यादी तपासून घ्यावी, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे। शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये नाव आलं तर तुमच्या खात्यामध्ये निधी नक्कीच जमा होईल। आता सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या, योजनेचा लाभ घेण्यासाठी बघा शेतकऱ्यांनी 3 महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे। म्हणजे की बघा, जर तुम्हाला हप्ता मिळवून घ्यायचा असेल तर तुमची ही तांत्रिक कामे अपूर्ण असतील तर या ठिकाणी हप्ता अडकू शकतो। सरकारने या संदर्भात आधीच सूचना दिलेल्या आहे, शेतकऱ्यांना सतर्क केलं आहे। ही कामे वेळेत पूर्ण केल्यास निधी मिळण्यास कोणतीच अडचण येणार नाही। त्यामुळे आपल्या अर्जाची स्थिती एकदा नक्की तपासून घ्या। ऑनलाईन पण तुम्ही तपासू शकता। नमो शेतकरी योजनेचे पैसे नेहमी PM किसान योजनेच्या हप्त्यानंतर वितरित केले जातात। आता केंद्राचा हप्ता मिळाल्याने राज्य सरकारही आपल्या निधी सोडण्यासाठी सज्ज झालं आहे। आज दुपार बघा शेतकरी बांधवांनो, DBT प्रणालीद्वारे पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होऊ शकते। परंतु बघा शेतकरी बांधवांनो, उद्याच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असल्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, थेट तुमच्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा संदेश तुम्हाला येऊ शकतो असं सरकारने आता सांगितलं आहे। आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका। शासनाने सांगितलेल्या 3 कामांकडे दुर्लक्ष करणे शेतकऱ्यांना महागामध्ये पडू शकते। अनेकदा तांत्रिक त्रुटींमुळे पात्र असूनही हप्ता खात्यामध्ये जमा होत नाही। अशा वेळी CSC केंद्रावर जाऊन आपल्या अर्जाची दुरुस्ती करून घ्यावी। KYC आणि आधार लिंकिंग ही यातील सर्वात महत्त्वाची कामे आहे। ही प्रक्रिया पूर्ण असल्यास हप्ता मिळणे अधिक सोपं होत आहे। आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, फार्मर ID तयार करणे ह्या योजनेसाठी अत्यंत आवश्यक आहे। ज्यांनी अद्याप ID बनवली नाही त्यांनी DBT पोर्टलवर जावे। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे बघा देखील तितकेच महत्त्वाचे आहे। आधार कार्ड अपडेट नसल्यास DBT प्रणालीद्वारे पैसे जमा होण्यामध्ये अडथळा येऊ शकतो। या तांत्रिक बाबी वेळेमध्ये पूर्ण करा, नक्कीच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होईल। आता यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो। त्यासोबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमोचा तर हप्ता वितरित होतोयच, परंतु भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमोच्या हप्त्याची वाट पाहत होते आणि भरपूर दिवसापासून अशा बातम्या देखील आल्या होत्या की नमोचा हप्ता आज येईल उद्या येईल, परंतु हप्ता भेटला नव्हता। तर मग शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितले आहे, KYC पूर्ण करणे हा या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। अंगठा लावून किंवा OTP द्वारे ही प्रक्रिया सहज पूर्ण करता येते। ज्यांची KYC बाकी आहे त्यांनी जवळच्या केंद्रात त्वरित संपर्क साधावा। सर्व अटी पूर्ण असल्यास तुम्हाला 8व्या हप्त्याचा लाभ नक्कीच दिला जाईल। अशा प्रकारे शासनाने महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे आणि महत्त्वाची कामे करायची सांगितली आहे। बघा शेतकरी बांधवांनो,
आता सरकारने सांगितल्याप्रमाणे या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये जालना आणि त्यानंतर बीड बघा जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे. या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यात सुरुवात आता होणार आहे. त्यानंतर बघा प्रशासनाने या दोन्ही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या याद्या आता अंतिम केली आहे. येथे शेतकऱ्यांनी आपली KYC स्थिती त्वरित तपासून घ्यावी. यामुळे निधी मिळण्यामध्ये कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही. पुढचा जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पुढच्या पण जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येतोय. बघा या ठिकाणी नंतर आहे नाशिक आणि नांदेड. बघा या शेतकऱ्याला देखील लाभ मिळणार. बघा नाशिक मधील प्रगतशील बागायतदारांना या मदतीचा मोठा फायदा होईल. नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही रक्कम महत्त्वाची ठरेल. या जिल्ह्यातील कृषी विभागाने सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपत आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर आणि धुळे बघा या जिल्ह्यांमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर कोरडवाहू शेतकऱ्यांना या हप्त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. धुळे जिल्ह्यामधील आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम संजीवनी ठरत आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे वर्ग केले जातील. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी शेतकऱ्याला आता चांगलीच मदत सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या याच शिवाय अहिल्यानगर बघा अहिल्यानगरमध्ये देखील निधी जमा होणार. त्यानंतर सोलापूर बघा शेतकरी पात्र आहे. सोलापूरमध्ये पण बघा आता या ठिकाणी सोलापूरमध्ये डाळिंब उत्पादकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अहिल्यादेवी नगरमधील ऊस उत्पादक शेतकऱ्याला देखील याचा लाभ मिळणार. आता आपण कशाचं बोलत आहोत शेतकरी बांधवांनो जाणून घ्या. नमो शेतकरी योजनेचं आपण बोलत आहोत. सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा तर हप्ता मिळणारच, परंतु बघा सरकारच्या माध्यमातून एक पॅकेज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला फारसा मोठा दिलासा मिळत आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो तुमचा जो रखडलेला निधी आहे ते पण तुम्हाला मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे. बघा शेवटच्या टप्प्यामध्ये अमरावती, नागपूर, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भातील या महत्त्वाच्या जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना लाभ मिळेल. बघा या जिल्ह्याची नावे यादीमध्ये असल्याने तेथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झालं आहे. अशा प्रकारे या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्याबद्दल सरकारने मोठी माहिती आता सांगितली आहे. त्यामुळे कसल्याच प्रकारे तुम्ही आता चिंता करू नका. सरकारच्या माध्यमातून बँकांची पण यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता कोणकोणत्या बँकेमध्ये हा निधी जमा केला जातोय चला ते देखील पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो बघा 8वा हप्ता तुम्हाला तर मिळणारच आहे, परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे ज्या बँकांमध्ये निधी जमा होतोय तर बघा सरकारने महत्त्वाच्या बँका सांगितल्या आहे. SBI बँक, BOI आणि सर्व प्रकारच्या बँकांमध्ये निधी जमा होईल. परंतु महत्त्वाच्या बँकांमध्ये पोस्ट ऑफिस बँक, SBI बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती, जिल्हा सहकारी बँक अशा सर्व प्रकारच्या बँकांमध्ये निधी जमा होत आहे असं सरकारने सांगितलं आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी KYC केली नाही अशांना निधी मिळणार नाही हे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता कसल्याही प्रकारे चिंता करू नका, कारण की उद्या 3 वाजता तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण की भरपूर दिवसापासून ज्या का अफवा सुटल्या होता निधी किती मिळणार बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे. कदाचित या ठिकाणी 3,000 रुपये येऊ शकतात, परंतु बघा जेव्हा हप्ता मिळेल तेव्हाच्या ठिकाणी खरी माहिती कळणार की नेमकं हप्ता केवढ्याचा आला आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.